सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे। घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती। पिता पैसे काढण्यासाठी पत्नीला बँकेत सोडून गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जात असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना धडक दिली आणि या भीषण अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबतची अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास मुंढेवाडी येथील प्रकाश मल्लेशा पाटील वय वर्ष 50 हे ब्रह्मपुरी येथील बँकेतून पैसे काढण्यासाठी पत्नीसोबत गेले होते। पत्नीला बँकेत सोडून दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जवळच्या पंपाकडे जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या आंध्र प्रदेश पासिंगच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत प्रकाश पाटील दुचाकीसह सुमारे 100 फूट फरफडत गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर कारमधील अभयंता पती पत्नी मारहाणीच्या भीतीने थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे। घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो तरुण पोलीस ठाण्यात जमा झाले होते। दरम्यान या दुर्दैवी अपघातामुळे एका आनंदावर विरजण पडले आहे, कारण 2 दिवसापूर्वीच प्रकाश पाटील यांच्या मुलीसाठी विवाहाचे स्थळ पाहून पाहुणे येऊन गेले होते। मुलगी पसंत असल्याचा निरोपही आला होता आणि लवकरच लग्नाची बैठक होणार होती। मात्र एका क्षणात घडलेल्या या अपघाताने त्या आनंदावर काळाचा घाला घातला असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।